माझं कानपठाण आहे. मी इयत्ता 7वी. आमची बँक खूप छान आहे. आमच्या बँकेत मॅनेजर, क्लर्क, कॅशियर असे आहेत. मी या बँकेत खूप दिवस झाले पैसे काढते, टाकते. तसेच आमची बँक खूप छान आहे. संदीप जरांडे आहे. आम्हाला पाहुण्यांनी दिलेले पैसे किंवा आम्ही खाऊसाठी साठवलेले पैसे ते आम्ही बँकेत टाकतो किंवा कधी हवे असते तर आम्ही आमचे पैसे बँकेतून काढतो. आमच्या शाळेची बँक खूप सुंदर अशी आहे. ते व्यवहार करणे हे सर आम्हाला बँकेतून शिकवतात. नमस्कार, माझे नाव अबोली पाटील जरांडे. मी या बँक ऑफ स्टुडंटची क्लर्क आहे. इथे विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करणे, त्यांना पासबुक काढून देणे, त्यांना स्लिप पैसे काढण्याची किंवा भरण्याची माहिती करून देणे आणि सांगणे हे माझे काम आहे. नमस्कार, माझे नाव ऋषिकेश कासारे. मी सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमधल्या बँकेचा मी मॅनेजर आहे. माझ्याकडे सही शिक्का देणे, पासबुक तयार करणे हे सर्व काम असते. नमस्कार, माझे नाव डॉक्टर शिवाराम पाटोळे, इयत्ता 7वी. मी बँक ऑफ स्टुडंट या बँकेचा हेल्पर आहे. मी मुलांना स्लिप भरण्यात मदत करतो. नमस्कार, माझे नाव अनिकेत महादेव. मी विद्यार्थ्यांना लाईन करणे. शिंदे सर, सनराइज स्कूल शेळगाव या प्रशालेचा सहशिक्षक. तर आम्ही आमच्या प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांची बँक ऑफ स्टुडंट या नावाची आम्ही बँक प्रशालेमध्ये सुरू केलेली आहे. तर ही बँक सुरू करण्या पाठीमागे आमचा असा उद्देश आहे की विद्यार्थ्यांना जे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जे व्यवहार होतात ते विद्यार्थ्यांना या त्यांच्या बालवयामध्येच किंवा प्रशालेत असताना शालेय वयामध्येच त्यांना त्या बँकेचं ज्ञान व्हावं, बँकेमध्ये कशा स्वरूपात व्यवहार चालतात हे त्यांना माहित व्हावं. म्हणजे थोडक्यात की बँकेमध्ये गेल्याच्या नंतर पैसे काढण्यासाठी किंवा पैसे टाकण्यासाठी ज्या स्लिप असतात त्या कशा पद्धतीने भरायच्या हे या विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून माहित होतं. त्यानंतर पासबुक हा काय प्रकार आहे हे समजतं. पासबुक मध्ये पैसे टाकल्याच्या नंतर पासबुक वरती एंट्री केली जाते. बँकेमध्ये तो विद्यार्थी आल्याच्या नंतर विद्यार्थ्यानं आपल्या खाऊचे साठवलेले पैसे तो बँकेमध्ये टाकतो. यामधून विद्यार्थ्याला बचत करण्याचा किंवा बचत करण्याची त्याला सवय लागते आणि त्या खाऊ मधून किंवा ज्या खाऊचे जे पैसे आहेत त्या पैशामधून विद्यार्थ्यांची बचत होते. किंवा पाहुण्यांनी जर पैसे दिले तर ते विद्यार्थी साठवून ठेवतात आणि आमच्या प्रशालेच्या बँकेमध्ये आणून टाकतात. प्रत्येक विद्यार्थ्याला काय केलेलं आहे, पासबुक बनवलेलं आहे. पासबुक देखील हे राष्ट्रीयकृत बँकेचं जसं पासबुक असतं तसं पासबुक आहे. परत स्लिप आहेत पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी, त्या पण राष्ट्रीयकृत बँकासारख्या स्लिप आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये बँकेत जरी गेलं तरी त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आज आपण समाजामध्ये पाहतो की अनेक मोठे तरुण असतील किंवा मोठे माणसं असतील, ग्रस्त असतील, बँकेत गेल्याच्या नंतर बँकेतील स्लिप कशा भरायच्या, बँकेतील व्यवहार कसे करायचे हे त्यांना माहित नसतं. मग आम्हाला अशी कल्पना सुचली की हे जी माहिती आहे ही विद्यार्थ्यांना आपण आताच जर या वयामध्ये दिली तर भविष्यामध्ये त्यांना अडचणी येणार नाही. म्हणून आम्ही बँकेच्या धर्तीवर एक छोटासा आम्ही असा प्रयत्न केलेला आहे की जे बँकेमध्ये पद असतं किंवा ज्या पद्धतीचे कामकाज चालतं तसं आम्ही आमच्या प्रशालेमध्ये त्याचं नियोजन केलेलं आहे. आपण समोर पाहू शकता की एंट्री केल्याच्या नंतर हे वॉचमॅन आहेत किंवा सिक्युरिटी आहे की त्यांचं काम काय की बँकेमध्ये येणाऱ्या मुलांसाठी लाईन लावणं किंवा शिस्त ठेवणं. त्याच्यात हा समोरचा टेबल पाहू शकता आपण. या टेबलवरती हा विद्यार्थीच कर्मचारी आम्ही नियुक्त केलेला आहे. त्यामध्ये जर एखाद्याला स्लिप भरण्यासाठी अडचण येत असेल तर ते कर्मचारी त्यांना मदत करत असतात. आपण जर समोर पाहिलं तर हे आमचे बँक ऑफ स्टुडंटचे हे कॅशियर आहे. म्हणजे यांच्याकडे बँकेमध्ये पैसे जमा करणे आणि पैसे देणे असं नियोजन आहे. समोर क्लर्क आहे. बँकेमध्ये जे क्लर्कचे कामकाज असतं किंवा बँकेमध्ये क्लर्क जे काम करतात तसं हे आमचा विद्यार्थी कर्मचारी काम पाहत असतो. आणि या बँकेवरती नियंत्रण ठेवण्याचं काम यांचं. जसं बँकेमध्ये मॅनेजर असतात तसं हे आमचे बँक ऑफ स्टुडंट या बँकेचे हे मॅनेजर आहेत. समोर आपण पाहू शकता की विद्यार्थी बँकेत येताना या पद्धतीने लाईन करतात. लाईन मधून आपले पैसे वगैरे काढण्याचं असेल तर या पासबुक सोबत घेऊन यायचं. त्याच्यानंतर ह्या स्लिप असतील, ह्या स्लिप भरून कुणाला पैसे काढायचे असतील, जमा करायचे असतील तर ते जमा करतात. समोर आपण पाहू शकता इकडे की हे काय केलेलं आहे, बँकेमध्ये येणाऱ्या मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी जे ग्राहक म्हणून येतात त्यांच्यासाठी आपण अशी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. ते इथं आल्याच्या नंतर या ठिकाणी बसून आपापल्या स्लिप अशा पद्धतीने भरत असतात. या स्लिप मध्ये देखील त्यांचा अकाउंट नंबर आहे, ओपनिंगची डेट आहे, नंबर आहे. त्याच्यानंतर यामध्ये विद्यार्थ्यांनी किती तारखेला पैसे बँकेमध्ये जमा केलेले आहेत आणि
त्या किती तारखेला काढलेले आहेत याचा हिशोब याच्यामध्ये एंट्री केलेली आहे आणि शेवटी आपला बॅलन्स किती शिल्लक आहे हे या ठिकाणी बँकेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला या पद्धतीचे पासबुक आपण दिलं जातं। इकडं मुलांना बसण्यासाठी म्हणजे जे विद्यार्थी जे पुरुष थोडक्यात ग्राहक आहेत यांना देखील अशा पद्धतीची बैठक व्यवस्था केलेली आहे। प्रत्येकाच्या हातामध्ये पासबुक असतं आणि विद्यार्थी बँकेमध्ये येऊन व्यवहार करतात। याच्या पाठीमागे फक्त एकच उद्देश आहे की विद्यार्थ्यांना बचतीची सवय व्हावी। जे खाऊला पैसे दिलेले असतात किंवा पाहुण्याने जे पैसे दिलेले असतात त्याची बचत करून आपल्या बँकेमध्ये टाकतात आणि दुसरा उद्देश असा की विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार माहीत व्हावा।